भाऊ बूट पॉलिश करतो, आई सफाई कामगार आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मुलगी बनली अधिकारी। इच्छाशक्ती असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न पूर्ण करता येतात। या वाक्याचा अर्थ कृतीतून दाखवून दिला आहे कोपरगावच्या उषा गंगाधर पवार यांनी। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेली ही तरुणी आता राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपाधीक्षक बनली आहे। लहानपणीच वडिलांचे निधन झाले। आई अहिल्याबाई पवार यांनी घर चालवण्यासाठी सफाई कामगार म्हणून काम केले, तर भाऊ ज्ञानेश्वर पवार रस्त्यावर बसून बूट पॉलिश करून घर खर्च आणि बहिणीच्या शिक्षणासाठी हातभार लावत होता। पण या संघर्षमय परिस्थितीला हार न मानता उषाने जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर यश मिळवलं। उषाने आतापर्यंत तब्बल 16 वेळा मुख्य परीक्षा दिल्या। अखेर MPSCच्या राज्यसेवा परीक्षेत तिने झेंडा फडकवला। तिचं प्राथमिक शिक्षण कोपरगाव नगर परिषदेच्या शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण SSGM कॉलेजमध्ये पूर्ण झाले। त्यानंतर नाशिकमधून MA इंग्रजी आणि संगमनेर येथील पोलीस भरती लायब्ररीतून MPSCसाठी अभ्यास केला। गुरुवारी सायंकाळी निकाल जाहीर होताच संपूर्ण कोपरगावात आनंदाचा माहोल निर्माण झाला। आई, भाऊ आणि बहिणीचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते।